पाटील सर, चव्हाण सर, वसंतजी चव्हाण सर, रफिकजी सय्यद सर आणि त्यांची सर्व टीम बहुत ही सुंदर दृश्य पुन्हा एकदा मोर पिसाऱ्यासारखं दोन्हीकडे जात आहेत. जोरदार टाळ्याने आपण यांचं अभिनंदन करू. सर्वात पुढे यांचे दोन जे प्रतिनिधी असतात, परेड कमांडर या ठिकाणी सचिन शरद पवार, भरती जिल्हा धाराशिव, आणि विनायक आनंदा कांबळे, परेड कमांडर विनायक आनंदा कांबळे या ठिकाणी आहे. निशाण टोळीचे ते परेड कमांडर होते, त्याचा उल्लेख या ठिकाणी झाला. पण मुख्य परेडचे जे कमांडर आहेत ते सन्माननीय विनायक आनंदा कांबळे, भरती जिल्हा कोल्हापूर, यांचीही उपस्थिती या ठिकाणी आहे. आणि सेकंड परेड कमांडर शुभम रुपेश पालशेखर हेही या परेड मध्ये सम्मिलित आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करू. आता प्रवेश होत असलेल्या सर्व सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अजय जोडे साहेब यांचं आगमन होत आहे. त्याला घेऊन येण्यासाठी स्टिक रनर राम योगीराज सोनवणे, भरती जिल्हा सातारा, श्याम योगीराज सोनवणे, भरती जिल्हा छत्रपती संभाजीनगर, या दोन जुळ्या बंधूंनी या ठिकाणी ड्युटी बजावत आहेत. तिघजण बंधू या सत्रामध्ये 21व्या सत्रामध्ये तिन्ही भाऊ या ठिकाणी काम करत आहेत. हिरालाल सोनवणे, भरती जिल्हा, इथंच त्यांच्यामध्ये इथंच राहते. आणि हे दोघंजण मान्यवर प्राचार्य साहेबांना आणि मान्यवर पाहुण्यांना घेऊन येतील, त्यांचंही मी अधोरेखन या ठिकाणी करतोय. हे ह्या सत्राचं वैशिष्ट्य आहे. BSF चे सन्माननीय DG CRPF अमीरुल हसन अन्सारी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालं. सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अजयजी देवरे साहेब यांचं आगमन झालंय. स्टिक रनर म्हणून राम योगीराज सोनवणे, श्याम योगीराज सोनवणे जुळे, त्यांना जनरल सल्यूट देण्यात येतोय. येणार नाही राष्ट्रपती पुरस्कार विजेते सन्माननीय सोमयजी मुंडे साहेब यांचं आगमन या प्रांगणामध्ये झालं. त्यांचंही आम्ही पोलीस प्रशिक्षण केंद्र योगीराज सोनवणे, श्याम योगीराज सोनवणे आणि अधिकारी वर्ग, प्राचार्य हे इथं उपस्थित होते.
सुंदर, बहुत ही सुंदर। 892 चैतन्याची जीवन अमृताचा सन्माननीय आमिरुल हसन अन्सारी साहेब, सत्रही सुरू होतं. मग सुरू होतो तो तपस्वितेचा खडतर प्रवास आणि हा प्रवास 9 महिन्यानंतर इथं आज पूर्णत्वास जातोय. मित्र हो, स्पर्धा परीक्षेबरोबरच फिजिकल फिटनेससाठी घेतलेले विद्यार्थ्यांचे परिश्रम आणि ज्ञान साधनेचा फुललेला गाभारा यातून पूर्ण होते ते निष्ठापूर्वक केलेलं परिश्रमपूर्वक पोलीस प्रशिक्षण. हे पोलीस प्रशिक्षण पूर्ण केलंय या सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण केलं ते पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबरगावचे सन्माननीय प्राचार्य, महाराष्ट्रातील एक प्रज्ञावंत आणि ज्येष्ठ अधिकारी, कर्तव्यदक्ष अधिकारी डॉक्टर अजयजी देवरे साहेब यांचे. जैसे ते थांबा, आत्ता गेलेले टी आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय पाहुण्यांचे आगमन या ठिकाणी होत आहे. 23वा दीक्षांत पोलीस प्रशिक्षण केंद्राचा दीक्षांत परेड समारंभ. प्रमुख अतिथी माननीय पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड यांचे आगमन या ठिकाणी झाले. महाराष्ट्रातील ज्येष्ठ अधिकारी सन्माननीय पोलीस उपअधीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड माननीय श्री शहाजी उमाप साहेब यांचे आगमन काही वेळात होईल. या ठिकाणी लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय माननीय सोमयजी मुंडे साहेब, राष्ट्रपती शौर्य पुरस्कार विजेते यांचं आगमन झालंय. सन्माननीय उमाप साहेब यांचं आगमन झालं, त्यांना मानवंदना. यानंतर परेड कमांडर विनायक आनंदा कांबळे, भरती जिल्हा कोल्हापूर हे प्रमुख अतिथींना रिपोर्ट करते. आणि हे आपण पाहताय समोर परेड कमांडर विनायक आनंदा कांबळे, भरती जिल्हा कोल्हापूर हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री शहाजी उमाप साहेब, पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्राला रिपोर्ट करतात. जोरदार टाळ्या. दीक्षांत संचलन परेड पर एक परेड कमांडर, एक सेकंड परेड कमांडर, 8 प्लाटून कमांडर, 315 जवान हाजिर है. परेड निरीक्षण के लिए तैयार है. आणि आज्ञा घेतल्यानंतर महाराष्ट्रातील लोकप्रिय सन्माननीय पोलीस उपमहानिरीक्षक, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांची महाराष्ट्राला ओळख आहे ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड माननीय श्री शहाजी उमाप साहेब मुख्य पथीवरती सजवलेल्या पथीवरती विराजमान होऊन या देखण्या परेडचं संचालन करण्यासाठी प्रस्थान करत आहे. अत्यंत देखणा रोमहर्षक क्षण. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करायचं आहे. एक बहुत ही खूबसूरत अंदाज में बयां होता हुआ सम्माननीय श्रीमान शहाजी उमाप साहब, महाराष्ट्र के एक प्रज्ञाशाली अधिकारी के रूप पर माननीय पुलिस उप महानिरीक्षक नांदेड़ परिक्षेत्र नांदेड़ परेड का निरीक्षण करने के लिए प्रस्थान कर रहे हैं. नांदेड़ परिक्षेत्र नांदेड़ माननीय श्री शहाजी उमाप साहेब परेडचं निरीक्षण करण्याकरिता प्लाटून क्रमांक 1 जवळ पोहोचलेले आहेत. मुख्य मंचावरती पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबरगाव 9 महिने खडतर प्रशिक्षण देऊन प्रज्ञावंत विद्यार्थी घडवणारे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अजयजी देवरे साहेब यांची मुख्य मंचावरती उपस्थिती. प्रत्येक पाऊल, प्रत्येक हालचाल हे केवळ व्यायामाचं एक वचन आहे देशसेवेचे. या तरुण आम्हाला अमृतामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाची नवी उमेद दडलेली आहे. और ये सुंदर सा सभा देख रहे हैं, प्लाटून क्रमांक 3 के सामने से ये बत्ती गुजर रही है और कमांडर अपनी ऑर्डर देते हुए बहुत ही खूबसूरत नजारा विशेषज्ञ है इसका. और यहाँ पर
पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबळगावचा आजचा 21वा सत्र दीक्षांत संचलन समारंभ या ठिकाणी संपन्न करत आहोत. मित्र हो, अभ्यंता, परिणिती, चैतन्य, कौशल्य या सर्वांचा एकत्रित आविष्कार आपण पाहिलं की स्टिक रनर म्हणून राम योगीराज सोनवणे आणि श्याम योगीराज सोनवणे हे जुने बंधू या ठिकाणी पाहुण्याला घेऊन आले मुख्यमंचावरती. त्यांचा तिसरा बंधू हिरालाल सोनवणे याच प्रशिक्षण केंद्रामध्ये 3 पोलीस प्रशिक्षणार्थी एकाच कुटुंबातून महाराष्ट्राच्या पोलीस दलात समर्पित होत आहेत. हेही या सत्राचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून आजच्या या सत्रामध्ये आम्ही आपल्या सर्वांचं मनपूर्वक शब्दसमोराने स्वागत करत आहोत. एक अत्यंत सुंदर दैदिप्यमान देखणा समारंभ आपण पाहत आहोत. बहुत ही खूबसूरत अद्भुत नजारा. सम्माननीय पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड, जिनकी महारत महाराष्ट्र के कर्तव्य दक्ष प्रणेते अधिकारी के रूप में जाने जाते हैं, परमादरणीय प्रमुख अतिथि श्री शाहजी उमाप साहब मुख्य मंच के सामने वो बग्गी से यहाँ पर मौजूद होंगे और उसी के साथ वो मंच पर भी मौजूद होंगे. कितनी खूबसूरत है तेरी ये आज की चाहत. ये सूरज आसमान से कुछ कह रहा है, बरसा रहा है वो प्यार और वो मोहब्बत के कुछ तारे. आंचल में तेरे इतना समारू है भारत माता, तेरे साथ ही मेरे जिंदगी की शय पर हरियाली उठ जाए. सम्माननीय पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र आदरणीय श्री शाहजी उमाप साहेब यांना विनंती आहे आपण मुख्य मंचावरती विराजमान व्हावं. आदरणीय साहेब प्रमुख अतिथी निरीक्षण करून मंचावर येतील. परेड कमांडर शपथ ग्रहण करने की आज्ञा प्रदान करें. परेड कमांडर मुख्य अतिथीकडून शपथेची आज्ञा घेऊन परेड समोर आपल्या जागेवर जातील व निशाण टोळीच्या आगमनासाठी कमांड देतील. निशाण टोळी प्रमुख तिरंगा घेऊन नवप्रविष्ट पोलीस शिपाई सचिव शरद पवार, भरती जिल्हा धाराशिव आणि महाराष्ट्र पोलीस ध्वज घेऊन नवप्रविष्ट पोलीस शिपाई रितेश गोविंद साजरे हे निशाण टोळी परेडवर आगमन होताच उपस्थित सर्व सन्माननीयांनी आपल्या जागेवर उभे राहतील व सर्व युनिफॉर्म अधिकारी सल्यूट करतील. धन्यवाद. या ठिकाणी राष्ट्रगीत सुरू होईल. त्यावेळी कुठून टाकायचे निशाण टोळी आला. सर्वांनी राष्ट्रगीत होतं उभं राहा. धन्यवाद. यानंतर ध्वजधारकाच्या परेडच्या समोरून डावीकडून उजवीकडे संचलन करून ध्वजधारक मध्यभागी स्थानापन्न होतील. आणि अत्यंत सुंदर भारताचा राष्ट्रध्वज लाल, पांढरा आणि हिरवा रंग. उजव्या बाजूच्या मार्गात शांतता राहावी ही विनंती आहे. कारवाई शुरू कर.
गतिमानता याचं प्रतिबिंब घेऊन हे ध्वजधारक निशाण टोळीचे प्रमुख मुख्य प्लॅटूनच्या समोर आणि आमच्याच्या समोर मार्गक्रमी आणत आहे. पोलीस परंपरेचा हा भाग आम्हा सर्वांच्या साक्षीनं दैदिप्यमान होतं. आकाशातून सूर्यदर्शन होतं आणि सूर्य सुद्धा पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबरगाव लातूर या प्रशिक्षण केंद्राची ही भव्य दिव्य अशी परेड आपल्या शतशत मनचक्षुला आनंदाने पाहतो. आपणा सर्वांचं सुद्धा एकदा पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबरगावच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आहोत. आवाज दे कहाँ है तू, जिंदगी की हर कशी के दूध में समा है. ये मेरा भारत, ये मेरा महाराष्ट्र, मेरी चेतनशीलता की प्रतिबिंबता को प्रतिमान करते हुए हम यहाँ से जब भी जाएंगे राष्ट्र की निष्ठा के लिए, वतन की मिट्टी के लिए समर्पित होंगे. यही तो कह रहे हैं पुलिस प्रशिक्षण केंद्र बाबरगाव लातूर के आज के ये छात्र जिन्होंने बड़ी तन्मयता के साथ हर परिणित शिक्षा को अवगत किया है और बहुत ही सुंदरता से तालीम हासिल करते हुए महाराष्ट्र के पुलिस दल में आज सम्मिलित होने जा रहे हैं. धन्यवाद. आणि हे ध्वजधारक मुख्य मध्यावरती येतील आणि त्यानंतर शपथेचा कार्यक्रम होईल. पोलीस सेवेत प्रविष्ट होत असताना कर्तव्य निष्ठा सचोटी आणि गतिमानता या बाबत शपथ पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबरगाव लातूरचे माननीय प्राचार्य डॉक्टर अजय देवरे सर यांना हे नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थ्यांना शपथ देते. यानंतर मी विनंती करतो की पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबरगावचे कर्तव्य दक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर अजय देवरे सर यांना विनंती आहे की आपण यांना शपथ द्यावी. आम्ही अशी शपथ घेतो की भारत देशाप्रती व विधीद्वारा प्रस्थापित झालेल्या भारताच्या घटनेशी श्रद्धा व सत्यनिष्ठा बाळगू. तसेच आम्ही आमच्या पदाची कर्तव्ये निष्ठेने, प्रामाणिकपणे, निपक्षपातीपणे व कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता पार पाडू. यासाठी ईश्वर आम्हाला सहाय्य करो. जय हिंद. धन्यवाद साहेब. यानंतर निशाण टोळीचे प्रस्थान होईल. आता निशाण टोळी आपल्या मुख्य जागेवरती जाईल. त्यानंतर तिथून परत एकदा आपल्या मूळ जागेवर जात असताना राष्ट्रगीताची धून वाजवली जाईल. त्यावेळी सर्वांनी उठून उभं टाकायचं आणि जे ड्रेसवरील अधिकारी आहेत ते सर्व राष्ट्रीय ध्वजाला सॅल्यूट करतील. मित्रांनो, हा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होतोय. जिंदगी के बहार में फिर से एक बार बहार हो, ऐसी बहार हो की बार बार एक क्षण का अनुभव हो. या इतक्या चैतन्यमयी क्षणांची आठवण आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये घेऊन आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाणार आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्रातील अत्यंत ज्येष्ठ आणि कर्तव्यदक्ष कर्तबगार अधिकारी म्हणून ज्यांची उभ्या महाराष्ट्राला ओळख आहे, नांदेड परिक्षेत्र नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक माननीय श्री शहाजी उमाप साहेब भाकोसे यांचंही आम्ही मनपूर्वक पुन्हा स्वागत करत आहोत शब्दसुमनाने. आणि आता निशाण टोळीचं प्रस्थान. सर्वांना उभे राहायचे.
सर्वांनी शांतता राखा. सर्वांनी अत्यंत शांतता राखायची आहे. बरेच संचलन सुरू आहे. जो देखणा क्षण आहे तो हाच आहे. आणि हे सगळे आताही प्लाटून आता मंचाच्या डाव्या बाजूला येऊन सर्व प्लाटून निकट कॉलम मध्ये थांबतील आणि परेड कमांडरच्या कमांडद्वारे धीरे चाल मध्ये सर्व प्लाटून अनुक्रमे मुख्य मंचासमोरून प्रमुख अतिथींना मानवंदना देत मार्चिंग करतील. डाव्या बाजूला सर्व प्लाटून थांबतील. सर्वांनी अत्यंत शांततेने थांबायचे. कोणीही आवाज करू नये. त्याचं देखील पण आपल्याला अधोरेखित करता येईल. धन्यवाद. धीरे चालमधील संचलन आपल्याला शरीरावर संतुलन राखत ताटमानेनं 15-15 इंचाचे पाऊल टाकत आंधियों से गुजरना सीखा था मैंने, चट्टान की बुनियाद भी ये नहीं. अब कौन सा तूफान रोकेगा हमें, वतन की मिट्टी में परवरिश की है. आते ही प्लाटून देवी के चौक पर मार्च करते हुए यह पुलिस व्यवस्था यहाँ पर अपना नैपुण्य और कर्तव्य दिखा रही है. फिर से एक बार आपका अभिनंदन. धन्यवाद. बाहेर काय झालं होतं. त्या बॉक्सच्या पाठीमागे सगळे त्याचे कमांडर आहेत राज सुनील मुसळे, भरती जिल्हा सांगली, आणि दर्शक आहेत रोहन श्यामकांत पाटील,
भरती जिल्हा रायगड बदलादित्य धीरे चाल मध्ये सुंदर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चालीमध्ये मुख्य मंचाच्या समोर नांदेड परिक्षेत्र नांदेडचे आजचे प्रमुख अतिथी पोलीस उपमहानिरीक्षक मान्य श्री शहाजी उमाप साहेब यांना पोलिसी खात्यातली ही सर्व विधिवत मानवंदना देत आहेत. यानंतर प्लाटून क्रमांक 2 भरती जिल्हा रायगड. जेव्हा सगळे मागे हटतात पुढे पाऊल टाकत असतो तो निष्ठेने चालत राहतो आणि हीच निष्ठा घेऊन प्लाटून क्रमांक 4 येत आहे व त्याचे कमांडर आहेत शिवम संभाजी ठोकरे भरती जिल्हा सातारा. दर्शक आहेत चलो जलाए दीप नया जहां अभी भी अंधेरा है.
पोलीस दल आपली परंपरा सामर्थ्यशाली परंपरा सांभाळतंय आणि लातूर जिल्हा पोलीस दल सुद्धा त्यामध्ये सम्मिलित आहे, याचाही आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. मित्रहो, पोलीस दल लातूर पॅटर्न ही शिक्षणाची पंढरी आहे. महाराष्ट्राच्या चैतन्याला नवतेजाचं स्फुल्लिंग प्रदान करणारं लातूर शहर शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखलं जातं आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र यामध्ये सुद्धा हे बलशाली शिक्षण दिलं जातं. म्हणजे लातूर पॅटर्नमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबळगावचा हा वारसा समृद्ध होतोय. धन्यवाद. वर्दी म्हणजे केवळ वस्त्र नाही, ती जबाबदारी, अभिमान आणि बलिदानाचं प्रतीक आहे. त्यांचा गणवेश फक्त कपडा नाही, तो जबाबदारी, समर्पण आणि परत एकदा सर्वात पुढे आहे आपल्या सर्वांच्या पुढे परेड कमांडर, सर्वात पुढे विनायक आनंद कांबळे, भरती जिल्हा कोल्हापूर. सेकंड परेड कमांडर भरती जिल्हा रत्नागिरी. आणि त्याच्या पाठीमागे एक लातूर क्रमांक 1 कमांडर आहे राज सुनील मुसळे, भरती जिल्हा सांगली. दर्शक आहे रोहन शाहूनाथ पाटील, भरती जिल्हा रायगड. यानंतर खाते क्रमांक 2 येत आहे. कमांडर आहे अपना कर्तव्य धीरे चाल में और तेज चाल में, दोनों चाल में दिखाते हुए ये बलहार छात्र वीर मंच में आगे बढ़ रही है. टीम के कमांडर तेजस और दर्शक है विवेकानंद रमेश भूसरे, भरती जिला रायगढ़. मंच के सामने से गुजरते हुए बहुत अशा पद्धतीने तालीम क्रमांक 4 येत आहे. त्याचे कमांडर आहे शिवम संभाजी ठोंबरे, भरती जिल्हा सातारा आणि दर्शक आहे रोशन रविलाल कांबळे, भरती जिल्हा रत्नागिरी. सपने बनाए भी होंगे लेकिन महक मेरे सामने में होंगी. ये महक क्रमांक 5 मंच के सामने कमांडर हेमंत सदाशिव खन्ना, भरती जिला नंदुरबार. और दर्शक श्रीकांत सुधीर जाधव, भरती जिला रत्नागिरी. मंच के सामने आणि त्याचे कमांडर आहे निलेश राजाराम कोळी, भरती जिल्हा सातारा आणि दर्शक आहे रामा भगवान जाधव, भरती जिल्हा सातारा. निशान जोड़ी पानी में लेकर देश सेवा करना चला जाएगा. और ये लातूर क्रमांक 7 उदय तुषार शेलार, कमांडर है भरती जिला नंदुरबार. और दर्शक है निशान सुनील गित्ते, भरती जिला छत्रपति संभाजीनगर ग्रामीण. सिर्फ कपड़ा नहीं, ये जिम्मेदारी और गर्व का प्रतीक आणि तेच प्रतीक घेऊन प्लॅटून क्रमांक 8 येत आहे. त्याचे कमांडर आहेत साहिल समीर मुन्ना, भरती जिल्हा रायगड. दर्शक आहे सुरेश सातव, भरती जिल्हा कोल्हापूर. अपनी जगह पर जगह लेने के लिए बेस लाइन पर जा रही है. बेस लाइन ज्याला आपण चिमूट परेड प्रारंभ झाली होती त्या ठिकाणी उभारलेला आता बेस लाईनवर झाले. सर्च पूर्ण करून परेड समीक्षा करणे येऊन थांबला आणि कमांडरच्या कमांडद्वारे दोन्ही बाजूला जनरल सलूट आणि मानवंदना केली जाईल आणि त्यानंतर विश्रामची कमांड करेल कमांडर देतील. गुलाबाच्या पुष्प चित्रमाला जोडलेलं आहे. किती सौंदर्य आणि किती अपरिमित असणारं हे चैतन्य आपल्याला पाहावयास मिळतं. या ठिकाणी परेडमध्ये सर्च पूर्ण करून परेड समीक्षा क्रमवारी येऊन थांबले व कमांडरच्या कमांडद्वारे प्रमुख अतिथींना जनरल सैनिक मानवंदना दिली जाईल व कमांडर विश्रामची कमांड. वाह, क्या बात है. जोरदार तालियों की गूंज होनी चाहिए. महाराष्ट्र से आए हैं मेरे सभी भाई बहनों से, माता भगिनियों से, इन बच्चों के पिता से, माता से, अपने से, रिश्तेदारों से गुजारिश करूंगा. क्या शानदार हौसला बुलंद किया है इन्होंने. पुनश्च एक बार स्वागत.
माननीय प्राचार्य श्री डॉक्टर अजित देवळे सर, पोलीस प्रशिक्षण केंद्र मावळा गावाला बोलतो यांनी अहवाल वाचन गावाची विनंती करते. धन्यवाद. पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र, त्याचबरोबर CRPF चे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे पोलीस महानिरीक्षक अमीरुल अन्सारी सर, लातूर जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक सोमयजी मुंडे सर, त्याचबरोबर CRPF चे कमांडंट पारसनाथ सर, BSF चे डेप्टी कमांडंट अंकित तोमर सर, लातूर जिल्हा कोषागार अधिकारी उज्ज्वला पाटील मॅडम, त्याचबरोबर इतर मान्यवर अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, प्रसार माध्यम प्रतिनिधी तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रासह इतर विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी, विधी निदेशक मुख्यमंत्र्यांखाली विशेष पारितोषिक मंच स्थापित करण्यात येईल. तो प्रमुख अतिथी या मंचावर उपस्थित होते. हा जो विशेष मंच आपण पाहताय तो प्रमुख अतिथीच्या सन्मानार्थ समोर मंचाच्या खाली स्थापित करण्यात येतो. पोलिसी परंपरेचा हा भाग आणि हा मंच अत्यंत शिस्तबद्धपणे पोलीस दलातील नवप्रविष्ट जवान आपल्या सुंदर अशा नैपुण्याचं प्रदर्शन करत मुख्य मंचाच्या समोर स्थापित करतायत. सन्माननीय प्रमुख अतिथींना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हावं. प्रमुख अतिथी या ठिकाणी मुख्य मंचाच्या समोर आले आणि 21व्या सत्रात धन्यवाद. आणि यानंतर पहिल्या पारितोषिक या ठिकाणी जात आहे अंतर्वर्ग प्रथम मधला रोल नंबर 639 आकाश युवराज बांगर, भरती जिल्हा रायगड यांना मी विनंती करतो की आपण हे पारितोषिक स्वीकारावं. सन्माननीय पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड माननीय श्री शहाजी साहेब यांच्या सेवा असलेले पारितोषिक प्रदान करण्यात येते. यानंतर अंतर्वर्ग द्वितीय चे पारितोषिक जात आहे रोल क्रमांक 733 विशाल विलास पाटे, भरती जिल्हा रायगड. हे विभागून देण्यात आलेलं आहे. यानंतर येत आहेत अंतर्वर्ग द्वितीय मधला विभागून पारितोषिक विशाल विलास पाटे, भरती जिल्हा रायगड पारितोषिक स्वीकारतायत. सुंदर आणि चैतन्यमयी जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूयात. अंतर्वर्ग द्वितीयचं विभागून पारितोषिक जात आहे रोल क्रमांक 827 विनोद श्यामराव राठोड, भरती जिला सातारा. बहुत सुंदर, जोरदार तालियों के साथ अभिनंदन किया जाए इन छात्रों का. बड़ी मेहनत के साथ आदरणीय शहाजीराव जुमात साहब. यानंतर बाह्यवर्ग प्रथम जात आहे रोल क्रमांक 722 सूरज दत्तात्रय घोड, भरती जिल्हा रायगड. सूरज दत्तात्रय घोड, भरती जिला रायगढ़ बाह्यवर्ग प्रथम का पारितोषिक स्वीकार करो. बड़ी चेतना लगती है हमें पुलिस प्रशिक्षण के बाबरगांव की. और इसी के साथ बाह्यवर्ग द्वितीय का पारितोषिक यहाँ जाता है सचिन शरद पवार, भरती जिला धाराशिव, रोल नंबर 578. उनसे अनुरोध है ये प्राइज देने के लिए आप मंच के सामने मुखातिब हो. सुंदर. यानंतरचा विजेता आहे गोळीबार सर्वोत्कृष्ट. हे पण बक्षीस विभागून देण्यात आलेलं आहे. आणि विजेता आहे रोल क्रमांक 639 आकाश युवराज बांगर, भरती जिल्हा रायगड.
की दुसरं पारितोषिक हे स्वीकारत आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं पारितोषिक स्वीकारावं. आकाश बांगर यांना आतापर्यंत 2 पारितोषिक मिळाले. बघूया आता पुढे किती मिळत आहेत ते. यानंतर सर्वोत्कृष्ट गोळीबार विभागून पारितोषिक जात आहे. रोड क्रमांक 707 साईनाथ शंकरराव चक्कावार भरती जिल्हा नांदेड. साईनाथ शंकरराव चक्कावार भरती जिल्हा नांदेड. गोळीबार सर्वोत्कृष्ट विभागून पारितोषिक देण्यात येत आहे. या सर्वांचं मनोबल आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत आणि त्यांच्या शुभेच्छा त्यांना द्यायच्या आहेत. यानंतरचा विजेता आहे परेड संचलन आणि विजेता आहे रोल क्रमांक 6 विनायक आनंदा कांबळे भरती जिल्हा कोल्हापूर. हे आपले आजचे परेड कमांडर आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवायचा आहे. सुंदर परेडचं संचलन केलेलं आहे त्याचे कमांडर कांबळेजी. धन्यवाद धन्यवाद. आणि यानंतर या परेडचा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी भाग्यवंती आहे. त्यांचं नाव घोषित करतोय. त्यांनी हे 3रं पारितोषिक मिळवलेलं आहे. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी पोलीस प्रशिक्षण बाबाराव अंतर्वर्गाने पालवर्गावर येत आहेत. रोड क्रमांक 639 आकाश जुडान बांगर भरती जिल्हा बांगर. खूप सुंदर संबंध आहे. 3 पारितोषिक प्राप्त केलेले आहेत. 9 महिन्याचं खडतर प्रशिक्षण. पालकांना अतिथी आनंद होत असेल, आम्हाला सुद्धा साथ आनंद आहे. गौरवशाली महाराष्ट्राची प्रतिमा उंचावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. यानंतर विजेते प्रमुख अतिथींना करून आपल्या जागेवर इनाम विजेते सलूट करून आपल्या जागेवर जातील आणि प्रमुख अतिथी मुख्य मंचावरती येतील. धन्यवाद. मुख्य मंचाच्या समोरचा जो विशेष मंच स्थापित केला होता तो मूळ जागी येईल. आणि धन्यवाद. मुख्य मंच समोरचा मंच आपल्या मूळ स्थानावरती येतो. या ठिकाणी मुख्य मंचावरती मी सन्माननीय उजव्या बाजूला बसलेले जे पाहुणे आहेत त्यांना मुख्य मंचावरती आमंत्रित करतो. त्यामध्ये सन्माननीय अमीरुल हसन अंसारी साहेब DIGP CRPF आपसे अनुरोध है आप मुख्य मंच पर आए. त्याचबरोबर सन्माननीय लातूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय सोमेजी मुंडे साहेब यांनाही विनंती आपण मुख्य मंचावर यावं. CRPFचे कमांडंट माननीय पारसनाथजी आपणही मुख्य मंचावर यावं. सन्माननीय अंकितजी तोमर डेप्युटी कमांडर BSF आपणही मुख्य मंचावरती यावं. सर्व सन्माननीयांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. व उज्ज्वला पाटील मॅडम लातूर जिल्हा कोषागार अधिकारी यांनीही मंचावर उपस्थित व्हावं. श्रीमती उज्ज्वला पाटील मॅडम लातूर जिल्हा कोषागार अधिकारी आपणही मंचावर यावं. धन्यवाद. यानंतर उज्ज्वला पाटील मॅडम यांनाही विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यावं. सर्व निमंत्रित मान्यवर मुख्य मंचावरती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यांचा सत्कार आणि स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. मित्रहो, आज ज्यांचा सत्कार या स्मृती चिन्ह देऊन करण्यात येते त्यामध्ये स्मृती चिन्हातील चित्र प्रशिक्षणार्थी RPC 609 आकाश दिलीप काशीद यांनी बनवलेला याचा विशेष उल्लेख मी या ठिकाणी करतोय. सर्वात प्रथम सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्रातील ज्येष्ठ पोलीस अधिकारी सन्माननीय पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड आदरणीय श्रीमान शहाजी उमाप साहेब यांचं स्वागत आणि सत्कार पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबागावचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर अजयजी ढवरे साहेब यांनी स्मृती चिन्ह आणि मोमेंटो देऊन करावा अशी विनंती मी त्यांना करतोय. या स्मृती चिन्हासह चित्र काढलेलं आहे ते साहेबांना देण्यात येते. साहेबांचं चित्र काढलंय. प्रशिक्षणार्थी RPC 609
आकाश दिलीप काशीद यांनी हे चित्र बनवलंय तेही देण्यात येते. जोरदार टाळ्यांनी आपण यांचं स्वागत आणि अभिनंदन करूया. बहुत ही खूबसूरत समा, अत्यंत सुंदर असं चित्र, साहेबांचं चित्र या ठिकाणी काढलेलं आहे एका प्रशिक्षणार्थ्याने. त्याचं आम्ही विशेष कौतुक करतो. कोलाज स्केचवरचं चित्र आहे. धन्यवाद. यानंतर माननीय श्री सोमेन मुंडे सर, पोलीस अधीक्षक लातूर यांचा सत्कार वसंत चव्हाण उपप्राचार्य अंतर्वर्ग यांनी करावा अशी विनंती करते. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आपण ज्यांना निमंत्रण केलंय ते सन्माननीय अमीरुल हसन अन्सारी साहेब, DIGP CRPF यांची उपस्थिती आहे. त्यांचं स्वागत उपप्राचार्य रफिक सय्यद सर यांनी करावं अशी विनंती मी त्यांना करतो. धन्यवाद. यानंतर CRPFचे कमांडंट पारसनाथजी यांची उपस्थिती तिथं आहे. मी सन्माननीय वसंतजी चव्हाण सर यांना विनंती करतो की आपण आदरणीय पारसनाथजी कमांडंट CRPF यांचे स्वागत करावं. यानंतर माननीय श्री अंकित तोमर सर, डेप्युटी कमांडंट BSF यांचं स्वागत उपप्राचार्य रफिक सय्यद सर यांनी करावं अशी मी विनंती करते. अंकितजी तोमर सर यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर लातूर जिल्हा कोषागार अधिकारी आदरणीय श्रीमती उज्ज्वलाताई पाटील मॅडम यांचं स्वागत उपप्राचार्य वसंतजी चव्हाण सर यांनी करावं अशी विनंती मी आपल्याला करतो. यानंतर या केंद्रातील बाबळगाव सूत्रसंचालन करणारे अब्दुल गालिब शेख यांचा सत्कार माननीय शिवाजी साहेब करतील. नंतर पोलीस प्रशिक्षण विद्यालय बाबळगावचे पोलीस निरीक्षक सुजाता साने मॅडम यांचा सत्कार माजी साहेब करतील. धन्यवाद सर. यानंतर प्रमुख अतिथी जे मंचावर बोलावले ते त्यांना विनंती आहे की आपण आपल्या जागी स्थानापन्न व्हावं अशी विनंती मी आपल्याला करतो. आणि त्याचबरोबर मी आता या ठिकाणी पाहुण्यांचा परिचय आपल्या सर्वांना देतो. पाहुण्यांचं मार्गदर्शन होण्याच्या तत्पूर्वी पाहुण्यांचा परिचय मी या ठिकाणी देतो. धन्यवाद. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्रातील ज्येष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड माननीय श्री शहाजी बाबूराव उर्माप साहेब, भारतीय पोलीस या ठिकाणी आज पोलीस अंमलदारांच्या 21व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित CRPFचे माननीय पोलीस महानिरीक्षक श्री अमीरुल अन्सारी साहेब, त्याचबरोबर लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमयजी मुंडे, तेजस्वीपणे मुख्यमंचाच्या समोर परेड निष्क्रमणाची आज्ञा घेण्यासाठी येत आहेत. हा क्षण आपल्या पुढ्यामध्ये आहे, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होता. परेड निष्क्रमण करने की आज्ञा प्रदान करें. और ये खूबसूरत समाज से परेड कमांडर अपनी जगह पर आते ही प्लाटून को आदेश करेंगे कि वह परेड निष्क्रमण के लिए तैयार है. पोलीस प्रशिक्षण केंद्र बारागावच्या 21व्या दीक्षांत समारंभाचा हा तेजस्वी आणि यशस्वी क्षण. तिकट
आणि मुख्य जागेवर डायरेक्ट पोचायचं शिस्तीत चालतो आम्ही असतो एकत्र नजरेत कधी नजर मनात सेवा भाव शिस्तीतून उभा असतो चालतो हा पोलीस प्रशिक्षण केंद्रातून कर्तव्याच्या रणरांगणात बाहेर पडणारे पहिले पाऊल ही केवळ वाटचाल नाही ही जबाबदारीची समोर संकट असतील अंधार असेल पण या काळातील भक्कम प्रशिक्षण नेहमी आपल्याला प्रकाश देत राहील याचा विश्वास आहे खाकीवर आपली कायम निष्ठा ठेवा आपण केवळ पोलीसच नाही तर आपलं महाराष्ट्राचा मनोबल आहात चले चले दिल रहा जहां जहां मेरा है मन के प्रकाश धारा को लेकर महाराष्ट्र के मिट्टी में कोई समय ऐसे नहीं अधूरे कार्यक्रम संपनेगा नहीं कोई समय ऐसे नहीं महाराष्ट्र की धरोहर को संजोते हुए पोलीस प्रशिक्षण केंद्र गावळगाव या प्रशिक्षण केंद्राचा 21वा दीक्षांत संचलन समारंभ या ठिकाणी पूर्णत्वाकडे जातोय कई चीज बाकी है कई हार बाकी है अभी चंडीगढ़ का सार बाकी है यहाँ से चले हैं नई मंजिल के लिए यहाँ से चले हैं नई मंजिल के लिए यह तो एक पढ़ना था अभी पूरी किताब बाकी है अत्यंत